श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। आनंदमयमकेवलं श्रीमन्निवृत्तिनाथेहि कादम्बरीवरमाश्रये गुरुविद्यारूपे साक्षात् विद्यालयशङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयादयानिरतरम् सारणं तेन च पश्चादं शिवयोगसमसुविनोः ज्ञातुं न शक्यते रत्नमिति द्वैतच्छलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो वितस्तरां तौ वन्दे जगदामाद्यो तयोस्तत्त्वाधिपतये मूलायात्राय मध्याय मूलमन्त्रालमूर्तये श्रीनाथमूलमध्याय नमः शम्भवे। ऐसी निरुपाधिके जगाची जे जनके ये वंदिनियामिषे देवो देवी। माऊलीच्या चरणी वंदन करून अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणातील पहिल्या ओवीवर आज आपण थोडक्यात पण सखोल चिंतन करू। ही जी पहिली ओवी आहे या पहिल्या ओवीमध्ये अमृतानुभवाचा संपूर्ण सार येतो। ही सृष्टी हे जग ज्या मूळ तत्वापासून निर्माण झालं, या पंचमहाभूतात्मक सृष्टीचे जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाविषयीची ही ओवी आहे। जगाचं हे जे काही उत्पत्ती स्थिती लय ज्या तत्वाच्या अधिष्ठानावर होतं त्या तत्वाचं वर्णन या ओवीमध्ये केलेलं आहे। हे संपूर्ण जे जग दिसतं आपल्याला, जी सृष्टी दिसते, जे विश्व दिसतं, याच्या मुळाशी एक काहीतरी तत्व आहे आणि त्या तत्वाची अपरोक्ष ओळख होणे हे अध्यात्म आहे। ग्रंथ वाचून किंवा प्रवचन ऐकून हे तत्व समजत नाही म्हणजे नाही, आणि हे तत्व समजून घेण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अमृतानुभवामध्ये अत्यंत सखोलपणे डिटेलमध्ये माऊलींनी सांगितलेली आहे। ते 10ही प्रकरणं जी आहेत अशा प्रकारे ती गुंफन केलेली आहे की हे अध्यात्माचं सार आहे। आत्मज्ञानाची गुरुकिल्ली जर कुठे सापडत असेल तर ती अमृतानुभवात सापडते। आणि ही पहिली ओवी त्यातल्या त्यात सर्व अध्यात्माचं सार आहे, आत्मज्ञानाचं सार आहे। ज्या तत्वापासून ही सृष्टी निर्माण झाली त्या तत्वाला अंतरंगामध्ये अपरोक्ष कसं जाणलं जातं याचं सूत्र या पहिल्या ओळीमध्ये आहे। आणि ते जे काही देवोदेवी असं म्हटलेलं आहे ते देवोदेवी हे तत्व काय आहे हे अंतरात जाणणे म्हणजे अध्यात्म जाणणे आहे। आपल्याला जी ही काही सृष्टी दिसते, जी पंचमहाभूत दिसतात आणि पंचमहाभूतापासून निर्माण झालेले हे जे काही
त्रिगुणात्मक सृष्टी आहे. ही जी वनस्पती आहे, पक्षी आहे, प्राणी आहे, जीवजंतू आहेत, मनुष्य जात आहे आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारी सगळी सृष्टी, सगळे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि त्या पंचज्ञानेंद्रियांचे आणि पंचकर्मेंद्रियांचे विषय आणि या सगळ्यांच्या संघातामुळे जी काही अनुभूती येते, ती प्रत्येक अनुभूती, प्रत्येक अनुभूतीच्या मुळाशी हे तत्व आहे. जगातली कोणतीही गोष्ट या मूल तत्वाव्यतिरिक्त नाही. हे मूल तत्वच ती बाब म्हणून प्रकटतं, ती वस्तू म्हणून प्रकटतं, ती गोष्ट म्हणून प्रकटतं. आणि जर हे तत्व अपरोक्षपणे अंतरंगात जाणलं गेलं तर जगातली प्रत्येक बाब ही ती देवोदेवीच आहे हे लक्षात येतं. आता हा देवोदेवी हा जो शब्द वापरलेला आहे हा आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल. आता ही साधी गोष्ट आहे की अध्यात्मामध्ये सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल किंवा आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर काहीही केले आपल्याला सापडत नाही आणि तो प्रश्न आहे, मी कोण आहे? अध्यात्मातला हा मूळ प्रश्न आहे आणि या प्रश्नातूनच संपूर्ण अध्यात्म जगत निर्माण झालेलं आहे. सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व परंपरा, सर्व तत्वज्ञान हे या प्रश्नाच्या भोवतीच फिरतात आणि या प्रश्नाची जोपर्यंत उकल होणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनातला जे काही भय, चिंता, शोक, काळजी, दुःख या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा निराश तोपर्यंत होऊच शकत नाही. तर ती जी काही बाब आहे, ती देवोदेवी आहे, ती या मीशी संबंधित आहे. हे जे काही देवदेवी आहे, ते जे काही मूलतत्व आहे, ज्या मूलतत्वाला ब्रह्म म्हटलं जातं, तुर्या म्हटलं जातं, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हटलं जातं, महाकारण देह म्हटलं जातं किंवा परावाचा म्हटलं जातं किंवा असे अजून 25 शब्द देता येतील. खरं म्हणजे हे जे काही अस्तित्व आहे किंवा आपण असं करू, आपण आता मीची चर्चा करतोय तर आपण आपल्या स्वतःपासूनच सुरुवात करू की आपण जो काही आपल्याला मी समजतो, हा मी जो आहे, हा मी हा काही ही काहीतरी 4-5 गोष्टी आहेत. त्या 4-5 गोष्टी जेव्हा एकत्रितपणे काम करतात तेव्हा मीचा भास निर्माण होत असतो आणि या 4-5 गोष्टींची अपरोक्ष ओळख होणे हा अमृतानुभव आहे. कारण की या 5 गोष्टीतला जे अत्यंत मुळाशी आहे ते शब्दातीत आहे, ते अनिर्वचनीय आहे, ते शब्दात सांगता येत नाही. समजलं असं वाटलं तरी ते शब्दात प्रकट करता येत नाही कारण की ते तत्व पंचमहाभूतांच्या अतीत आहे आणि पंचमहाभूतांच्या अतीत असल्यामुळे ते मनाच्याही अतीत आहे आणि ते स्मृतीच्याही अतीत आहे. त्याच्यामुळे त्याची एक प्रकारची समज तर येते परंतु ते शब्दात सांगितलं जात नाही आणि म्हणून त्या शब्दातीत आणि अनिर्वचनीयच्या जास्त नादी लागण्यापेक्षा जे हे पंचमहाभूतांचं क्षेत्र आहे, अगदी तुर्या, सुषुप्ती, स्वप्न, जागृती म्हणा, तुम्ही 4 अवस्था म्हणा, 4 देह म्हणा. आता मी हे सगळे काही 4 देह सांगत बसत नाही, 4 वाचा सांगत बसत नाही, 4 कोश सांगत बसत नाही, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर हा सगळा जो काही हा 4ांचा प्रपंच आहे आणि हे 4ही पंचमहाभौतिक आहेत. बरं, हे 4ही पंचभौतिक आहेत. या 4ही पंचमहाभूतांना ज्यांच्यामुळे 4 अवस्था निर्माण होतात आहेत ती 5 पंचमहाभूत, परंतु
तिथे 4 अवस्था निर्माण होतात, 4 देह निर्माण होतात, 4 कोश निर्माण होतात, 4 वाचा निर्माण होतात. तर त्यांना जाणायचं, ते जाणणं म्हणजे खरं म्हणजे मी आहे. कारण आणि एक मी गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करतो की जो आपल्याला मी भासतोय सध्या, हा मी पंचमहाभूतांशी संबंधित आहे. या देवदेवी मधला जो देव आहे तो मीशी संबंधित आहे, आणि देवी जी आहे ती पदार्थाशी संबंधित आहे, भूताशी संबंधित आहे, मॅटरशी संबंधित आहे. आणि खरं म्हणजे मी देखील मॅटरशी संबंधित आहे. मी देखील पंचभूतांची सावली आहे असं समजा तुम्ही. जसं मॅग्नेट असतं, चुंबक असतं, आणि चुंबकाच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड असतं, तसं प्रत्येक पंचभूताच्या आजूबाजूला एक फील्ड आहे. त्याला आपण खरं म्हणजे माइंड म्हटलं पाहिजे. आणि हे देवदेवी म्हणजे माइंड अँड मॅटर. आणि हे जे काही देवदेवी आहेत, ही जे काही माइंड मॅटर आहे, ही एक अस्तित्व, ही एक माइंड मटेरियलची फेनॉमेना आहे. जसं स्वप्न आहे, स्वप्न जितकं खोटं असतं तितकंच ही माइंड मटेरियलची फेनॉमेना आहे. टीव्हीच्या पडद्यावर आपण जे काही चित्र बघतो ते जसे एक माइंड मॅटर फेनॉमेना आहे. हे जे काही आपलं मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, किंवा सिनेमा स्क्रीनवरचा सिनेमा आहे, या सगळ्या मटेरियल फेनॉमेना आहेत. आणि या 4ही अवस्था या मटेरियल फेनॉमेना आहेत, हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते जे काही परमतत्व आहे, ज्याला शब्दातीत म्हटलं जातं, परब्रह्म म्हटलं जातं, किंवा तुर्यातीत म्हटलं जातं, किंवा परमेश्वर म्हटलं जातं, किंवा परमात्मा म्हटलं जातं, ते या 4 गोष्टींचं अधिष्ठान आहे आणि ते शब्दातीत आहे. त्यामुळे त्याची चर्चा आपण करणार नाही. आपण हे जे काही मूल तत्व आहे, देवदेवी, माइंड मॅटर, याचा पहिल्यांदा आपल्याला नीट अभ्यास करावा लागेल. आणि खरं म्हणजे हे जे काही माइंड मॅटर आहे किंवा देवदेवी आहे, हे याचा खेळ म्हणजे अद्वैत द्वैताचा खेळ समजून घेणं आहे. कारण की ते जे काही ब्रह्म किंवा तुर्या किंवा महाकारण देह किंवा परावाचा हे जे काही आहे, जे अधिष्ठान आहे या या भौतिक जगाचं, या 4 अवस्थांचं जे पंचमहाभूतात्मक आहे, ती एक मटेरियल फेनॉमेनाच आहे. तिथे सतत असा उदयव्यय चालू आहे. ते खऱ्या अर्थाने चिरंतन तत्व नाही, ते कालातीत असू शकतं. कारण की ही जी काही देवदेवी आहे, हा देव कालातीत आहे, आणि देवी जी आहे हा काळाशी संबंधित आहे, माइंड आणि मॅटर. आणि हे सापेक्ष आहे. म्हणजे काल असेल तर कालातीत काहीतरी असलंच पाहिजे, अज्ञान असेल तर ज्ञान हे असलंच पाहिजे. तर अशी हे रिलेटिव्ह या गोष्टी आहेत, आणि या गोष्टी आपल्याला समजावून घ्यायच्या पाहिजेत. द्वैत असेल तर अद्वैत असायलाच पाहिजे. अद्वैताशिवाय द्वैत असूच शकत नाही. तसं देवीशिवाय देव असूच शकत नाही, देवाशिवाय देवी असू शकत नाही. तर ही जी फेनॉमेना आहे याला द्वैत असं म्हणतात. आणि म्हणून जर आपल्याला मी कोण आहे याचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला द्वैताचा शोध घ्यावा लागतो. आणि म्हणून सर्व संत एकमुखाने सांगतात की जर तुम्हाला मी कोण आहे हा शोध घ्यायचा असेल तर पहिल्यांदा मन म्हणजे काय, कॉन्शियसनेस म्हणजे काय, याचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. आणि जेव्हा मन म्हणजे काय आणि कॉन्शियसनेस म्हणजे काय याचा आपण विचार करतो, तेव्हा साहजिकच आपल्याला जसं मी विषयी काहीही माहिती नाही, तसं आपल्याला मनाविषयीही काही माहिती नाही, आणि कॉन्शियसनेस विषयी काहीही माहिती नाही. ही फॅक्ट आहे. कारण की हे जे काही 4 अवस्थात्मक, 4 वाचात्मक किंवा 4 कोशात्मक अस्तित्व आहे पंचमहाभौतिक, याच्यातले वरचे जे 2 स्तर आहे, जागृती आणि स्वप्न, ते 2च आपल्या ओळखीचे आहेत. तेही थोड्या ओळखीचे आहेत, त्यालाही काही आपण नीट जाणलेला आहे अशातला भाग नाही.
त्याच्याविषयी पूर्ण अज्ञान आहे आपल्याविषयी. आपण खरं म्हणजे जागृतीलाही ओळखू शकलेलो नाही, स्वप्नालाही ओळखू शकलेलो नाही, आणि सुषुप्ती आणि तुर्याचा तर प्रश्नच येत नाही. कारण की ते तर शब्द आहेत आपल्यासाठी. फक्त आपल्याला फक्त वाचून ऐकून माहिती आहे की काहीतरी सुषुप्ती आहे, तुर्य आहे, ब्रह्म आहे, महाकारण देह आहे, काहीतरी अद्वैत आहे. परंतु हे केवळ शब्द आहेत. ते केवळ ऐकलेलं आणि वाचलेलं आहे आपण. त्याची प्रत्यक्ष अपरोक्ष अनुभूती अंतरंगामध्ये येणं हे फार फार कठीण आहे. आणि ती करोडोमध्ये एखाद्याच्या अंतरंगामध्ये ती घटना घडू शकते. जसं ते 7व्या अध्यायातली एक ओवी, आता मला त्या ओव्या पाठ नाही आहेत, परंतु साधारणपणे त्याचा अर्थ असा आहे की आस्थेच्या महापुरी निघता ती कोटीवरी, परी बोधाच्या पैलतिरी विरळा पोहोचे. हे जे काही मी मराठीमध्ये ओवीबद्ध ज्ञानेश्वरी केलेली त्याच्यातली ओवी ही, परंतु ती ओरिजिनल ओवी प्राकृतमधली ती काही माझ्या लक्षात नाही. आणि मी काही ओरिजिनल प्राकृत ज्ञानेश्वरी एकदा दोनदाच वाचलेली आहे. मी काही एकदा वाचली, दुसऱ्यांदा तिचं मराठीत ओवीबद्ध भाषांतर करून टाकलं, आणि त्याच्यानंतर ती प्राकृत ज्ञानेश्वरी मी काही नजरेखालूनही घातली नाही, आणि मी केलेलं भाषांतरही मी कधी नजरेखालून घालत नाही. त्याच्यामुळे हे जे काही दोन अव्यक्त बाबी आहेत, सुषुप्ती आणि तुर्या, अनकॉन्शियस अँड युनिव्हर्सल कॉन्शियस, याचा बोध अंतरंगात झाल्याशिवाय तुम्हाला हा देवदेवीचा खेळ समजतच नाही. थोडंफार आपल्याला हा माइंड मॅटरचा खेळ स्वप्नात समजतो, जागृतीत समजतो, पण आपण त्याला मिसइंटरप्रिट केलेला आहे. तो आपल्याला उमजलेला नसतो, आणि आपण एक प्रकारच्या अज्ञानामध्ये अडकलेलो असतो. खरं म्हणजे आपण संतांकडे जर गेलो तर संत सांगतात मीला जाणा. मग संतांना आपल्याला विचारावं लागतं की मीला कसं जाणावं. मग संत आपल्याला सांगतात बाबा रे, तू मनाला जाण, तू कॉन्शियसनेसला जाण. धर्म 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 हा शब्द आपण वापरतो, पण धर्माचा अर्थ आहे धारणा मीची. धर्माला जाणणे म्हणजे या मीला जाणणे. बुद्ध ज्याला धम्म म्हणतो, हा धम्म म्हणजे दुसरा तिसरा काही नसून धारणा मीची आहे. हा जो आपल्याला मीचा भास होतो, या मीच्या भासाला शेंड्यापासून मुळापर्यंत जाणणे, याला धर्म जाणणे म्हणतात, याला अध्यात्म म्हणतात. आणि ही खरी स्पिरिच्युअलिटी आहे. आणि ही खरी स्पिरिच्युअलिटी सर्व धर्मांना, सर्व पंथांना, सर्व परंपरांना लागू आहे. याच्याशिवाय दुसरं कोणीच काही चर्चा करत नाही. जितकेही शास्त्र आहेत, साही आस्तिक शास्त्र आहेत, ती साही ही याचीच चर्चा करतात. नास्तिक जी शास्त्र आहेत तीही याचीच चर्चा करतात, तिथेही दुसरी चर्चा नाही. परंतु आपल्याला हा सर्व खुलासा नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की नास्तिक शास्त्र वेगळी आहेत आणि आस्तिक शास्त्र वेगळी आहेत. तसं अजिबात नाही. सगळे जण एकच बोलतायत. फक्त आपल्याला त्या शब्दांविषयी काही गैरसमज झालेले आहेत, कारण की आपल्याला मुळात सुषुप्ती आणि तुर्याच समजलेली नाही. त्यामुळे इतर लोकांनी त्याच्यासाठी वेगळे शब्द वापरलेत, त्याच्यामुळे तेच त्या शब्दांचा अर्थ समजण्याचा काही संबंधच येत नाही. आपल्याला सुषुप्तीही समजलेली नाही, तुर्याही समजलेली नाही. आपल्याला आपल्याच परंपरा आणि आपलाच पंथ समजलेला नाही, मग इतरांचं काय समजणार आपल्याला. आणि हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून हे जे काही आपण संतांना विचारलं की संत सांगतात मीला जाण, मनाला जाण, कॉन्शियसनेसला जाण. आणि मग आपल्याला पुन्हा मग त्यांना विचारावं लागतं की मग मनाला कसं जाणायचं. कारण की आता आपण बघितलं की मनाचे जे काही 4 स्तर आहेत, कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, युनिव्हर्सल कॉन्शियस, याच्यातला फक्त कॉन्शियस आणि सबकॉन्शियस आपल्या थोडेफार ओळखीचे आहेत, त्याचीही आपली नीट ओळख नाही. आणि अनकॉन्शियस आणि युनिव्हर्सल कॉन्शियसनेसचा तर प्रश्नच नाही, अजिबात प्रश्न नाही. सुषुप्ती आणि तुर्येला जाणणारा क्वचितच कोणी असतो. आणि दुर्दैवाने म्हणा की कशाने म्हणा, सुषुप्तीला गाढ झोप म्हणण्याची पद्धत शास्त्रात पडली. ती कुठून आली माहिती नाही. खरं म्हणजे जे जाणकार असतील त्यांनी नक्की खरं सांगितलेलं असणार, परंतु काळाच्या ओघात, परंपरेच्या ओघात हे सगळं काही ना काही प्रमाणात एक वेगळंच वळण घेतलेलं दिसतंय. आणि सुषुप्तीला गाढ झोप म्हणण्याची पद्धत रूढ झालेली आहे. आता खरं म्हणजे गाढ झोप ही एक प्रकारची बेहोशी आहे.
सुषुप्ती ही एक अवस्था आहे, कॉन्शियसनेसची अवस्था आहे. आणि ती अवस्था जसं जागृती आपल्याला माहिती आहे, स्वप्न आपल्याला माहिती आहे, तसं सुषुप्ती ही अपरोक्ष प्रत्यक्ष जाणता येते. आणि ती जाणल्याशिवाय तर तुम्ही ब्रह्माकडे तुर्येकडे जाऊच शकत नाही. हा सगळ्यात मोठा अडथळा आहे सुषुप्ती. आणि या सुषुप्तीचं भेदन कसं करायचं हे अध्यात्म आहे. कारण की ही जी काही सुषुप्ती आहे हा अडथळा असा जबरदस्त आहे. एक असं समजा ना की ती पोलादाची भिंतच आहे. आणि ही पोलादाची भिंत कशी निराश करायची ही कला केवळ जो अपरोक्ष ज्ञानी आहे तोच शिकवू शकतो. आता अपरोक्ष ज्ञानी आपल्याकडे खूप झाले आहेत. त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. जसं माऊलीने अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे, बुद्धाने सांगितलं आहे, कृष्णमूर्तींनी सांगितलेलं आहे. खरं म्हणजे योगवशिष्ठ मध्ये तेच आहे, चांगदेवोपासष्टीत तेच आहे, ज्ञानेश्वरी तेच आहे. तुम्ही कोणतेही ग्रंथ घ्या महत्वाचे वेदांताचे, तिथे तेच सांगितलेलं आहे. त्याच्याशिवाय वेगळं कोणी काहीच बोललेलं नाही. परंतु अपरोक्ष ज्ञान नसल्यामुळे व एक प्रकारची परंपरा प्रस्थापित झाल्यामुळे त्या परंपरेमध्ये जे काही चालत येतं तेच सांगण्याची पद्धत निर्माण झालेली आहे. आणि त्या पद्धतीने सर्व धर्म, जगातले सगळे धर्म, आपलंच याच्यातला काही भाग नाही, सगळ्याच धर्मांची ही कथा आहे, सगळ्याच पंथांची ही कथा आहे, सगळ्याच परंपरांची ही कथा आहे. आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा अंधार इथे पसरलेला आहे. आणि हा अंधार कसा भेदायचा हे सांगणारा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जे अत्यंत मुमुक्षु आहेत, अत्यंत मुमुक्षु आहेत, त्यांनाही बोध होऊ शकत नाही. ज्याला अत्यंतिक तळमळ आहे, अत्यंतिक कळकळ आहे, अशा मनाच्या कानावर जर त्या अपरोक्ष ज्ञानाचे शब्द पडले तर हे भेदन व्हायला एक क्षणही लागत नाही. इट इज सो इझी ऍक्च्युअली. परंतु ते इतकं कठीण होऊन बसलेलं आहे की आपल्याला ते जमतच नाही. आणि म्हणून पुन्हा आपल्याला संतांकडे जावं लागतं की मग बाबा हे द्वैत कसं जाणायचं. आणि मन जाणायचं असेल, कॉन्शियसनेस जाणायचं असेल तर द्वैत जाणावं लागतं. आणि मग संत आपल्याला समजवतात की बाबा रे द्वैत आधी समजून घे. द्वैत जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत कॉन्शियसनेस समजणार नाही, तोपर्यंत मन समजणार नाही. आणि म्हणून सगळ्या संतांनी मनावरच जो जोर दिलेला आहे, सगळ्या संतांनी कॉन्शियसनेसवरच जोर दिलेला आहे. तुम्ही अगदी कोणतेही संतांची वाङ्मय तुम्ही वाचा, तुम्हाला याच्यावरच जोर दिलेला आढळेल. शब्द वेगळे वापरले जातात. आता जसं इथे देवदेवी वापरला गेला, हा द्वैता संबंधी शब्द आहे. कारण की ती जी चौथी अवस्था आहे ती अद्वैत अवस्थेमध्ये आहे. त्या चौथ्या अवस्थेमध्ये हा देव आणि देवी ही अद्वैत अवस्थेमध्ये आहे. आणि इतर ज्या काही अवस्था आहेत, सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती, या द्वैतात्मक अवस्था आहेत. आणि या द्वैतासाठी मग आपल्या अध्यात्मामध्ये तर 50 शब्द सापडतील. जर आपण थोडासा विचार केला किंवा आपण जर द्वैताचा शोध घेतलेला असेल तर आपल्याला असं आढळतं की या द्वैताशी, कारण की ज्याला काहीच माहिती नाही त्याच्या सोबत बोलताना तुम्हाला द्वैताविषयीच बोलावं लागेल. कारण की तो सध्या द्वैतात आहे. द्वैतात असलेल्या माणसाबरोबर अद्वैताविषयी बोलून उपयोग नाही. कितीही ब्रह्म ब्रह्म आणि तुर्य तुर्य आपण म्हटलं तरी द्वैत मनाला ब्रह्म आणि तुर्येचा कधीही बोध होऊ शकत नाही. प्रवचन ऐकून आणि ग्रंथ वाचून तुर्य आणि ब्रह्माचा कधीही बोध होत नाही. ती श्रुती आहे ना, मला असं वाटतं की अय आत्मा न लभ्यते प्रवचनेन वा श्रवणेन, हे लिहून ठेवलेलं आहे. तो बोध कोणत्याही प्रयत्नाने होत नाही, कोणत्याही साधनेने होत नाही. हे सगळं माऊलीने ज्ञानेश्वरीत लिहिलं आहे, हे सगळं उपनिषदात लिहिलेलं आहे, सगळीकडे आहे, सगळे संत सांगतात. परंतु काय एक जग रहाटी निर्माण झाली असेल माहिती नाही. आणि
या विविध साधना निर्माण झाल्या, विविध उपाय निर्माण झाले आणि त्याच्यासाठी विविध कारण मीमांसा देण्यात आली आणि ती आपण गृहीतही धरली की हो ते बरोबर आहे आणि त्याच्यामुळे आज सर्वत्र गोंधळ आहे, सर्वत्र अंधार आहे. अध्यात्म हा समजेचा विषय आहे. हा अध्यात्म हा कोणत्याही विधीचा किंवा मेथडचा किंवा कोणत्याही कर्मकांडाचा विषय नाही. हा कर्मेंद्रियांचा विषय नाही. हा समजेचा विषय आहे आणि ही समज आपल्याला निर्माण कशी होईल याच्यावर आपण चिंतन करू. कारण की जोपर्यंत ही समज निर्माण होणार नाही तोपर्यंत आपली एंट्री अध्यात्मात होतच नसते. सगळं सरफेस लेवलला वरवर पृष्ठभागावर आपलं काम चालतं. अंतरंगात प्रवेश कसा होतो हे सगळ्या संतांनी समजवलेलं आहे. प्रत्येक ग्रंथात मी तुम्हाला सांगतो. कोणीही असा एकही ग्रंथ मला आढळला नाही की ज्याच्यामध्ये हे सांगितलेलं नाही. परंतु दुर्दैवाने जर आपल्याला ती अनुभूती नसेल तर संतांच्या शब्दांचे खरे अर्थ आपल्याला समजत नसतात आणि बुद्धी आणि विचार आणि तर्काच्या स्तरावर आज सर्व शास्त्र काम करताना दिसतात, सर्व पंथ काम करताना दिसतात आणि सर्व परंपरा काम करताना दिसतात. ही फॅक्ट आहे. क्वचित कोणीतरी ते जाणणारा असतो, पण द्वैतात अडकलेल्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की त्या सांगणाऱ्याला साईडलाईन केलं जातं, त्याच्यावर एक प्रकारचा बहिष्कार टाकला जातो. नव्हे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांना किती त्रास दिलेला आहे त्यांच्या जीवनकालात हे आपल्याला माहिती आहे. किती संतांना विष दिलेलं आहे, किती संतांना फाशी दिलेली आहे हेही आपल्याला माहिती आहे. खरा सांगणारा माणूस चालत नाही. अशा या परंपरा आणि पंथ इथे घट्ट आपले पाय रोवून उभे आहेत आणि म्हणून अंतरंगातला दरवाजा उघडत नाही. ही फॅक्ट आहे. आणि म्हणून आपण आज जास्तीत जास्त चर्चा या द्वैतावर करू. कारण की द्वैत समजून घेतल्याशिवाय आपला पुढे प्रवासच होत नसतो. आणि म्हणून या द्वैतासाठी अध्यात्मामध्ये विविध शब्द आहेत. मी तुम्हाला काही शब्द सांगू शकतो की जसा द्रष्टादृश्य हा आता देवदेवी संबंधीचा शब्द आहे. जसा अहम इदम आहे वेदांतातला, हा तो देवदेवी आहे. ते तत्वमसी आहे, ते देवदेवी आहे. ते अहम पदार्थ शोधन आणि त्वम पदार्थ शोधन हे काय आहे वेदांताचा? हा देवदेवी आहे. ज्याला आपण सब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो, विषय विषयी म्हणतो, हे काय आहे? हे देवदेवी आहेत. कॉन्शियसनेस अँड कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस हे काय आहे? हे देवदेवी आहेत. ऑब्झर्वर आणि ऑब्झर्व हे काय आहे? हे देवदेवी आहेत. असे तुम्हाला मी 50 शब्द सांगू शकतो. ज्ञानेश्वरी उघडली तर मला प्रत्येक अध्यायामध्ये हे शब्द आढळतात आणि प्रत्येक अध्यायात माऊलीने वेगळे शब्द वापरलेले आहेत. हे वैशिष्ट्य. या देवदेवासाठी वेगवेगळे शब्द वापरलेले गेलेले आहेत आणि हे जाणा पहिल्यांदा. कर्ता आणि क्रिया ही काय भानगड आहे हे जाणलं गेलं पाहिजे. ही कर्ता आणि क्रिया हे देवदेवी आहेत. ज्ञाता आणि ज्ञेय हे काय आहे? हे देवदेवी आहेत. हे अक्षर आणि क्षर काय आहेत? हे देवदेवी आहेत. हे क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र काय आहे? हे देवदेवी आहे. सगळ्या अध्यायांमध्ये हे शब्द सापडतात. मी जर यादी तुम्हाला दिली ना तर 50 शब्द निघतील. 50. परंतु या द्वैताची आपल्याला नीट कल्पना आलेली नाही. ज्याला कृष्णमूर्ती एक्सपिरियन्सर आणि एक्सपिरियन्स म्हणतात, अनुभवणारा आणि अनुभव. कारण की आपल्याला मगाशी संतांनी सांगितलं की अरे बाबा पहिल्यांदा मनाला जाण, पहिल्यांदा कॉन्शियसनेसला जाण आणि मग पुढचा प्रश्न येतो साहजिकच की कसं जाणायचं. मग ते सांगतात द्वैताला जाण. मग द्वैताला जाण तर कशाला जाण? तर मग संत सांगतात अनुभव आणि अनुभवणाऱ्याला जाण. अनुभव म्हणजे काय आणि अनुभव येतो कुणाला? ही अध्यात्माची लाईन आहे. हा डायरेक्ट शॉट आहे. काही कुठे जायची गरज नाही.
अनुभवणारा आणि अनुभव यांना जाणार, पाहणारा आणि जे पाहिले जातं त्याला जाणार, सियर आणि सीन. मोठी यादी देईल मी शब्दांची की याच्या भोवती सगळं संत वाङ्मय फिरतं. संत वाङ्मय हे सोडून बाजूला जात नाही. आता पुढे त्याचं देवदेवी झालं, देवदेवीचं मग विठ्ठल रुक्माई झालं, राम सीता झालं, राधाकृष्ण झालं, आणि मग त्याला काय स्वरूप आपण दिलं हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला विठ्ठलही समजलेला नसतो आणि आपल्याला रुक्माईही समजलेली नसते, ही फॅक्ट आहे. आणि अशा या एका विचित्र चक्रामध्ये आपण सगळे अडकून गेलेलो आहे. आणि मला मंगेश पाडगावकरांचं ते वाक्य या क्षणी आठवलं होता की परंपरेच्या खांद्यावर सत्याचे मढे. सत्याचा उद्घोष आपण करतोय, परंतु ते जिवंत सत्य आहे का याची कल्पना आपल्याला नाही. हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून हा जो काही द्वैत आहे, अनुभव आणि अनुभवणारा आहे, हा जो काही एक्सपिरियन्सर आणि एक्सपिरियन्स आहे, याच्यावर आपण थोडंसं चिंतन करू. कारण की आता आपण आलो, सुरुवात केली, मी पासून सुरुवात केली. मी कोण आहे, मी कोण आहे समजायचं असेल तर मन काय आहे समजून घ्या, कॉन्शियसनेस काय आहे समजून घ्या. ते समजायचं असेल तर द्वैत समजून घ्या, द्वैत समजून घ्या. म्हणून हे जे काही 50 शब्द आपण ज्ञानेश्वरीत पाहू शकतो, इतरही याच्यात पाहू शकतो, सगळ्यांनी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. आणि वेगवेगळे शब्द वापरल्यामुळे आपला गोंधळ वाढलेला आहे. अगदी सांख्यही तेच म्हणतो, योगही तेच म्हणतो, अमृतानुभव तेच म्हणतो. आणि हे सगळं जाणण्यासाठी आपल्याला आपला कॉन्शियसनेस जाणावा लागेल. कॉन्शियसनेस आणि कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस, अनुभवणारा आणि अनुभव. आणि संत मग सांगतात की अनुभवणारा आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवू, पहिल्यांदा अनुभव काय आहे ते जाणून घ्या. आपल्याला जो काही पाचही ज्ञानेंद्रिय आणि मन यांच्या साह्याने जे काही विविध अनुभव येतात, ते अनुभव काय आहे, हा अनुभव आपल्याला पहिल्यांदा जाणावा लागेल. खरं म्हणजे हे जी काही मन प्रक्रिया आहे, ही कॉन्शियसनेसची प्रक्रिया आहे, ही एक मटेरियल फेनॉमेना आहे, एक पंचभौतिक प्रक्रिया आहे. ती पंचभूतांची प्रक्रिया आहे. हे पंचदशीमध्ये आणि पंचीकरणामध्ये सगळं येत असतं. हेच सांगितलेलं आहे पंचदशीमध्ये, दुसरं काहीच नाही. आणि ही प्रक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे की हे मन कसं काम करतं. आणि त्याच्यासाठी जर मग आपल्याला अनुभवाकडे यावं लागतं, अनुभव शोधावा लागतो. आणि मग अनुभव शोधत असताना आपल्याला हे जे काही आता सध्याचा जरा सायन्सचा जमाना आहे, आपल्याकडे कॉम्प्युटर आहे, आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे सिनेमा आहे, आपल्याकडे टीव्ही आहे, या सगळ्यांचं वर्किंग आणि मनाचं वर्किंग अगदी सारखं आहे. आज जो काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स निर्माण झालेला आहे, ते काय, ती मटेरियल फेनॉमेना आहे. ती जशी मटेरियल फेनॉमेना आहे, तसं आपलं मन हे देखील एक मटेरियल फेनॉमेना आहे. म्हणून हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा हा कॉम्प्युटर अगदी मनासारखंच काम करू शकतो, नव्हे मनापेक्षाही अत्यंत परफेक्ट काम करू शकतो. एक वेळ आपलं मन चूक करेल, पण आर्टिफिशियल ही जे काही इंटेलिजन्स आहे, हा ॲक्युरेट, त्याची ॲक्युरसी फारच जास्त आहे. कारण की ते मेकॅनिकल आहे. आपल्या बुद्धीमध्ये विकल्प असू शकतात, बुद्धी चूक करू शकते, पण कॉम्प्युटरमध्ये तर जो काही डाटा फीड गेलेला असेल त्याच्यानुसारच काम होईल, त्याच्या पलीकडे तो जाऊच शकत नाही. आणि म्हणून ही एक्सपिरियन्सला समजून घ्यायचं. आता बघा, कॉम्प्युटरची गोष्ट घेऊ आपण. आपला कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर जे काही चित्र आपल्याला दिसतं किंवा जो काही डाटा आलेला असतो, हा डाटा काय आहे बरं? त्याच्या जो काही ऑलरेडी डाटा फीड केला गेलेला आहे त्याच्या हार्ड डिस्कवर, त्या डाटाच्या व्यतिरिक्त ते काहीच नसतं, मागचंच असतं सगळं. आपण ते गार्बेज इन आणि गार्बेज आउट म्हणतो की नाही, ते आधी कचरा टाकलेला आहे त्याच्यात आणि तो कचराच वरतून बाहेर येतो. तशी परिस्थिती कॉन्शियसनेसची आहे, तशी परिस्थिती मनाची आहे.
लहान मूल जन्माला येतं तेव्हा त्याची पाटी कोरी असते, तिथे काहीही बाहेरचा डाटा भरलेला नसतो, जो काही नैसर्गिक आहे तेवढाच असतो. नैसर्गिकही डाटा आहे, जन्माला माणूस येतो तो त्या नैसर्गिक डाटा कारण येतो, परंतु तो जन्माला आल्यानंतर बाहेरून आपण डाटा भरणं चालू करतो. जसं जसं आपल्याला समज येते तसं तसं आपले आई वडील, आपले कुटुंब, आपले शेजारी, आपली शाळा, आपलं कॉलेज, आपला समाज, आपली जी काही आर्थिक व्यवस्था आहे, धार्मिक व्यवस्था आहे, या सगळ्यांकडून डाटा फीड केला जातो आणि आपलं मन बनतं. आणि मग त्या डाटाच्या आधारावरच आपण जन्मभर काम करतो. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये भरलेला डाटा हाच खरा आहे आणि त्या डाटाच्या बाहेर आपण कधीच जात नाही. ही एक कंडिशनिंग आहे, संस्कारबद्धता आहे. आणि या संस्कारबद्धतेत असे काही आपण बेमालूम अडकून गेलेलो आहे की आता त्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य झालेलं आहे. आणि म्हणून ही कॉम्प्युटरची कार्यपद्धती जशी चालते तशीच मनाची कार्यपद्धती आहे, समजून घ्यावं लागेल. आणि आपल्याला येणारा हा अनुभव हा कधीच नवीन नसतो, ती नेहमीच जुनी गोष्ट असते. म्हणून एक्सपिरियन्स इज पास्ट, एक्सपिरियन्स हा भूतकाळच आहे. तुम्हाला जेही काही अनुभवाला येतं ते भूतकाळा व्यतिरिक्त काहीच नसतं. ते तुमच्या अंतरंगात खोल खोल सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस मध्ये जो डाटा भरलेला आहे त्या डाटाच्या व्यतिरिक्त तो अनुभव नसतो. प्रतिक्षण तुम्हाला जे काही पाच इंद्रिय आणि मनाचे अनुभव येतात त्यांची सगळ्यांची मुळं तुमच्या अंतरंगात आहेत आणि तिथूनच तो डाटा वर येत असतो. आणि म्हणून हा जो काही अनुभव आहे हा भूतकाळ आहे हे पहिल्यांदा क्लिअर झालं पाहिजे की इट इज डेड थिंग. ती एक मृत वस्तू आहे. इट इज नॉट लिव्हिंग थिंग ॲट ऑल. लिव्हिंग थिंग त्या चार अवस्थांच्या पलीकडे आहे. त्या लिव्हिंग थिंगच्या अधिष्ठानावर हे पंचभौतिक सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि ही पंचभौतिक सृष्टी वेदन कशी होते याची आपल्याला कल्पना नसल्यामुळे साहजिकच ते जे काही जीवनाचं खरं मूळ आहे ते आपल्यापासून अनभिज्ञ राहतं. आणि आपण हा जो काही आपल्याला मी असं समजतो आपण त्यालाच जिवंत वस्तू समजून आपला जीवनभर कार्यभार चालत असतो. परंतु मीचा भास ही जिवंत वस्तू नाही. आणि या मीच्या पलीकडे गेल्याशिवाय त्या जिवंत वस्तूचा बोध त्या जिवंत वस्तूला होत नाही. आणि त्या जिवंत वस्तूचा बोध त्या जिवंत वस्तूला होणे हे अध्यात्म आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला हा सगळा अनुभव समजून घ्यावा लागेल. म्हणजे प्रत्येक अनुभव हा भूतकाळ असतो हे परफेक्ट लक्षात आलं पाहिजे. पहिल्यांदा पहिली पायरी आहे ही अध्यात्माची की आपल्याला येणारा प्रत्येक अनुभव हा भूतकाळ असतो. दुसरी गोष्ट, आता जर तुझं आपल्या डाटामध्ये भरलेला आहे सगळा, हार्ड डिस्कवर भरलेला आहे सगळा, आणि तोच जर वरती येतो